वयाच्या 50 नंतर प्रत्येक व्यक्तीला हाडांचा त्रास होऊ लागतो। डॉक्टरांनी एका केलेल्या नवीन सर्व्हेनुसार आपल्या भारतामध्ये दरवर्षी 7.5 कोटी लोकांना संधिवात आणि हाडांचे गंभीर आजार दरवर्षी होत असतात। यामध्ये कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, मानदुखी असेल, पाठदुखी असेल, वयानुसार हाडे ठिसूळ होत असेल, आपल्या शरीरामधील कॅल्शियम कमी होणे असेल, हे आजार सर्वात जास्त आजकाल होऊ लागले आहेत। कोणाला चालताना गुडघे दुखतात तर कोणाला कमरेचा त्रास असतो। याचं खरं कारण म्हणजे आपल्या हाडामध्ये ताकदच नाहीये मित्रांनो। आपल्या हाडामध्ये कॅल्शियम पूर्णपणे संपलेले असतं आणि जोपर्यंत तुमच्या हाडामध्ये तुम्ही कॅल्शियम भरभरून आणत नाही तोपर्यंत तुम्हाला हाडांचा प्रॉब्लेम हा असाच राहणार आहे। त्यातल्या त्यात जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल किंवा कंबरदुखीचा त्रास असेल, तुमच्या पायामध्ये ताकद नसेल, शरीरामध्ये सारखंच कमजोरी जाणवत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। तुमच्या पायामधील ताकद का कमी होते, तुम्हाला कंबरदुखीचा त्रास का होतो, सांधेदुखी का होते, त्याचं खरं कारण आता डॉक्टरांनी एका नवीन संशोधनातून आता शोधून काढलं आहे। तुमच्या आहारातीलच 5 ते 6 पदार्थ असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही रोजच्या आहारामध्ये त्या ठिकाणी घेत असता, खात असता, त्यामुळेच तुमच्या हाडामधील सर्व काही कॅल्शियम आता हे पदार्थ त्या ठिकाणी शोषून घेत आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला हाडांचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सुरू होत आहेत। जसे की सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाठ दुखत असेल, त्या ठिकाणी पायामध्ये ताकद नसेल, आता हाडामध्ये कॅल्शियम नसेल, अशा प्रकारचे आजार तुम्हाला या ठिकाणी आता सुरू होत असतात। त्याचं कारण आता डॉक्टरांनी नवीन संशोधन करून शोधून काढलं आहे। ते म्हणजे तुम्ही खाण्याच्या त्या ठिकाणी आता 5 ते 6 पदार्थ दररोज तुमच्या आहारामध्ये खात आहात, ज्यामुळे तुमच्या हाडामधील कॅल्शियम हे पदार्थ पूर्णपणे शोषून घेण्याचं काम करतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी समजत सुद्धा नाही। एकदा का तुमच्या हाडामधील कॅल्शियम कमी झाले तर तुमच्या हाडाबद्दल अनेक गंभीर असे आजार तुम्हाला या ठिकाणी व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असे कोणते 5 ते 6 पदार्थ डॉक्टरांनी नवीन संशोधन करून शोधून काढले आहेत, जे 5 ते 6 पदार्थ तुम्हाला आजच्या आज खाणे पूर्णपणे बंद करायचे आहे, अन्यथा पुढे जाऊन तुमच्या हाडे हे पदार्थ खाण्यामुळे इतकी ठिसूळ होऊन जातील की तुम्हाला कोणी साधा जरी धक्का दिला तरी सुद्धा तुमच्या हाडे त्या ठिकाणी ठिसूळ असल्यामुळे लगेच मोडून पडतील। त्यामुळे तुमच्या हाडामधील कॅल्शियम शोषून घेणारे 5 ते 6 पदार्थ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही खाणे तातडीने बंद करायचं आहे। तसेच तुमच्या हाडामध्ये फास्ट कॅल्शियम वाढणारे असे पण काही घरगुती नवीन पदार्थ आता डॉक्टरांनी या ठिकाणी शोधून काढले आहेत। ते पदार्थ पूर्णपणे नवीन आहेत, ते पण तुम्हाला तुमच्या हाडामधील कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्हाला आता मदत करणार आहेत, ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे कोणते पदार्थ तुम्हाला इथून पुढे टाळायचे आहेत, म्हणजेच बंद करायचे आहेत, व कोणते पदार्थ कॅल्शियम वाढवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला पदार्थ खायचे आहेत, ते तुम्हाला आता या ठिकाणी आम्ही सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला सांधेदुखीचा, कंबरदुखीचा, शरीरामध्ये कमजोरीचा, तसेच तुमच्या पायात ताकद नसल्याचा आणि पाठदुखीचा जर तुम्हाला त्रास असेल, तसेच शरीरातील कोणत्याही हाडांचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोणते पदार्थ टाळायचे आहेत व तुम्हाला कॅल्शियम वाढवण्यासाठी कोणते नवीन पदार्थ खायचे आहेत, नक्की तुम्ही आता बघायचं आहे। सांधेदुखीचा त्रास 100% कायमचा बंद होणार आहे। शरीराच्या विकासासाठी हाडांची मजबूती असणे अत्यंत आवश्यक असते आणि हाडे मजबूत असण्यासाठी कॅल्शियम असणं गरजेचं असतं। जर तुमच्या हाडामध्ये कॅल्शियमच नसेल तर तुम्हाला सांधेदुखीचा, कंबरदुखीचा, पाठदुखीचा, गुडघेदुखीचा, शरीरामध्ये कमजोरी येणे अशा प्रकारचे आजार त्या ठिकाणी लगेच सुरुवात होत असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आहारामध्ये असे काही पदार्थ तुम्ही रोज रोज त्या ठिकाणी तुम्ही आता खात आहात, त्यामुळे तुमच्या हाडामधील कॅल्शियम पूर्णपणे शोषले जाऊ लागले आहे। कारण आता जे आम्ही तुम्हाला आता पदार्थ सांगणार आहे ते पदार्थ तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये घेत आहात, त्यामुळेच तुमच्या हाडामधील कॅल्शियम हे आता कमी होऊ लागले। त्यामुळे तात्काळ आता जे आम्ही तुम्हाला पदार्थ पुढे सांगणार आहे ते 5 पदार्थ तुम्ही खाणे आता बंद करायचं आहे। हे 5च्या 5 पदार्थ तुम्ही तुमच्या घरामध्येच त्या ठिकाणी असतात, परंतु या पदार्थाबद्दल तुम्हाला काहीच माहित नसतं। त्यामुळे रोज रोज तुम्ही हे पदार्थ त्या ठिकाणी खात असता आणि त्यामुळेच तुम्हाला सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा
पाठदुखीचा, अंगामध्ये रक्त कमी होण्याचा तसेच तुमच्या शरीरामध्ये कमजोरी जाणवण्याचा त्रास हा या ठिकाणी होऊ लागतो। आता हे पदार्थ इतके वाईट आहेत मित्रांनो की हे जे पदार्थ आहेत तर त्यामुळे हाडातील संपूर्ण कॅल्शियम आणि नैसर्गिक जे हाडामधील वंगण असतं तर ते वंगण हे पदार्थ या ठिकाणी शोषून घेत असतात। त्यामुळे जर तुम्हाला चुकून एका व्यक्तीचा जर धक्का लागला किंवा चुकून जर तुम्ही घसरून खाली पडला तर तुमच्या शरीरामध्ये या पदार्थामुळे कॅल्शियम शोषून घेतल्यामुळे हाडे ठिसूळ बनत असतात आणि तुम्ही चुकून जर घसरून खाली पडला तर हाडे त्या ठिकाणी लगेच मोडून पडत असतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही असे काही पदार्थ सांगणार आहे जे तुम्ही तात्काळ खाणे बंद करायचं आहे। 5 पदार्थ या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। 5 पदार्थांमधील शेवटचे 4 नंबरचे आणि 5 नंबरचा पदार्थ आहे जो तुम्हाला सांगणार आहे तर तो डॉक्टरांनी संशोधनामधून त्या ठिकाणी 2025 मध्ये आता नवीन शोधून 4 नंबरचा आणि 5 नंबरचा नवीन पदार्थ या ठिकाणी आता शोधून काढलेला आहे। त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, शरीरामध्ये रक्त कमी होणे, कमजोरी होणे अशा प्रकारचे गंभीर आजार तुम्हाला या ठिकाणी असतील तसेच तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल तर याच पदार्थामुळे आजकाल वाढू लागले हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। 5 पदार्थ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात या ठिकाणी आले आहेत। या 5 पदार्थांमधील पहिले 2 ते 3 पदार्थ कदाचित तुम्हाला माहित असतील परंतु व्हिडिओच्या शेवटी 2 पदार्थ संशोधनातून नवीन शोधून काढले आहेत जे तुम्हाला सांगितलेत। त्यामुळेच तुमच्या हाडामधील कॅल्शियम या ठिकाणी कमी होऊ लागले कारण आता हे जे पदार्थ तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमच्या हाडातील कॅल्शियम शोषू लागला आहे। बघा पदार्थ हाडामधील कॅल्शियम शोषून घेण्याचं काम करतात त्यामुळे बघा प्रत्येक पदार्थ महत्त्वाचा आहे। इथून पुढे आता तुम्ही लक्ष देऊन काळजीपूर्वक बघायचं आहे कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असे काही नवीन पदार्थ व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेत ज्यामध्ये घरामध्येच तुम्ही ते पदार्थ बनवून त्याला खाऊ शकता। 100% कॅल्शियम तुमचं वाढणार आहे असे सुद्धा पदार्थ आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत। त्यामुळे तुम्हाला हाडाबद्दल कोणताही आजार तुमच्या शरीरामध्ये होऊ नये यासाठी हे 5 पदार्थ खाणं बंद करायचं आहे। त्यामधील पहिला पदार्थ आहे बटाटा। सर्वांनी लक्षात ठेवा बटाटा सर्रास आठवड्यातून 2 ते 3 वेळा बटाट्याची आपण पिवळी भाजी, पातळ भाजी या ठिकाणी खात असतो परंतु नवीन संशोधनामध्ये असं लक्षात आलं आहे की या बटाट्याच्या भाजीमध्ये सोलानाइन हे रसायन असतं त्यामुळे संधिवात, वेदना, जळजळ वाढते। त्यामुळे इथून पुढे जर बटाट्याची भाजी जर तुम्ही खात असाल तर तुम्ही आत्ता सावधान व्हा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चुकून जर वडापाव किंवा इतर जे बटाट्याची भाजी घातलेले पदार्थ असतात कोण जर खाल्लं डोसा बरोबर म्हणजेच आंबोळी बरोबर जी भाजी मिळते तर ती बटाट्याची भाजी खाल्ली जाते तर त्यामुळे आता नवीन संशोधनातून असं समोर आलंय की बटाट्याची भाजी खाणाऱ्या लोकांची हाडे ठिसूळ होतात आणि यांच्या माध्यमातून तुम्हाला सांधेदुखी, त्या ठिकाणी कंबरदुखी, गुडघेदुखी, अशक्तपणा असले गंभीर आजार या ठिकाणी सुरू होतात। त्यामुळे बटाटा यामधून तुम्हाला पोटॅशियम, मॅग्नेशियम जरी मिळत असलं तरी सुद्धा ते हाडांच्या आजारासाठी चांगलं नसतात असं संशोधनातून सिद्ध झालंय। त्यामुळे बटाटा हा पदार्थ हाडांचे आजार असणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी आता तुम्ही खाऊ नका असं सांगितलंय। त्यामुळे आहारातून याला कायमचं तुम्हाला बाहेर काढायचं आहे। आता हा झाला पहिला पदार्थ। तुम्हाला असे अजून 4 पदार्थ व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुढे सांगण्यात आलेत। या 5 पदार्थांमधील शेवटचा 4 नंबर आणि 5 नंबरचा पदार्थ जो तुम्हाला या ठिकाणी आता पुढे आम्ही सांगणार आहे तो जर तुम्ही तुमच्या आहारात खात असाल तर तुमचे हाडे ठिसूळ होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, शरीरामध्ये कमजोरी जाणवणे, रक्त कमी होणे अशा प्रकारच्या समस्या जाणवतात। त्यामुळे कोणकोणते पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला पदार्थ बटाटा ते तुम्हाला तुमच्या आहारातून तातडीने काढायचं आहे असं डॉक्टरांनी संशोधन करून आता तुम्हाला महत्त्वाची माहिती ही या ठिकाणी दिली आहे। त्यानंतर आता दुसरा पदार्थ जो तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे तो म्हणजे तिखट आणि गोड पदार्थ मिक्स हा पदार्थ आहे।
ते म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला आता तिखट आणि गोड पदार्थ मिक्स जे पदार्थ असतात तर ते खाऊ नका सांगितले। ते म्हणजे बघा, एखाद्या बेकरीमध्ये तुम्ही जाता, ज्यावेळी तुम्ही एखादा तिखट पदार्थ खाता त्यावेळी तुम्हाला वाटतं की यामध्ये साखरच नाही, परंतु असं लक्षात आलंय की तिखट असणारा जो पदार्थ आहे त्यामध्ये साखर घातलेली असते आणि सर्रास बेकरीमधील फरसाण असेल, तिखट एखादा भडंग असेल, तिखट एखादी चिलीमिली असेल तर अशा पदार्थामध्ये या ठिकाणी साखर घातलेली असते असं सरकार आता त्या ठिकाणी आता डॉक्टरांच्या माध्यमातून शोधून काढले। आणि हे जेव्हा पदार्थ आपण या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये घेतो खातो तेव्हा आपल्याला जाणवलं की नेमकं जाणवतं की तिखट आहे, आपण खात असताना आपल्याला जाणवतं हे तिखट आहे, आपल्या हाडांसाठी काही प्रॉब्लेम नाही असं वाटतं, कोणताही प्रॉब्लेम नाही असं आपल्याला जाणवतं, परंतु डॉक्टरांचं जे संशोधन केलंय त्याच्या माध्यमातून असं लक्षात आता आलेलं आहे की हे जे तिखट पदार्थ बनवत असताना याला थोडी टेस्ट यावी, याला चांगली चव यावी यासाठी साखर ही त्या भडंगमध्ये, चिलीमिलीमध्ये, फरसाणामध्ये घातलेली असते। त्यामुळेच भडंग वगैरे खाताना तुम्हाला जाणवलं असेल की गोड आणि तिखट लागतं, त्यामुळेच तुमच्या हाडामध्ये जे कॅल्शियम असतं तर असे तिखट आणि गोड पदार्थ तुमच्या हाडामधील कॅल्शियम शोषून घेतलं जाऊ शकतं। आता त्यामुळेच तुम्ही बाहेरील बनवलेला भडंग असेल, बाहेरील आणलेला फरसाण असेल तर हे तातडीने तुम्हाला या ठिकाणी आता बंद करायला सांगितलंय। यामध्ये आजार असतात, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, शरीरामध्ये कमजोरी येणे, पाठदुखी, शरीरातील रक्त कमी होणे अशा गंभीर स्वरूपाचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही तिखट आणि गोड पदार्थ खात आहात, त्यामुळे ते तात्काळ तुम्ही आता बंद करायचंय, खाणे बंद करा, अन्यथा तुमच्या हाडामधील कॅल्शियम असे हे पदार्थ या ठिकाणी शोषून घेऊ शकतात, ज्याच्या माध्यमातून तुम्ही किती कॅल्शियम युक्त पदार्थ इकडून खात असाल आणि तिकडून जर गोड तिखट पदार्थ जर तुम्ही खात असाल, भडंग, फरसाण यासारखे, तर तुमच्या शरीरामधील हाडामधील कॅल्शियम राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। एकदा हाडामधील कॅल्शियम गेलं तर तुमची हाडे ठिसूळ होतात आणि एखाद्या व्यक्तीचा चुकून जरी तुम्हाला धक्का लागला तर ही हाडे कडकन त्या ठिकाणी मोडून पडतात। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं का बघा, दुसरा पदार्थ तिखट गोड पदार्थ तुम्ही तात्काळ खाणं बंद केलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला सुद्धा गंभीर आजार होऊ शकतात। तिसरा पदार्थ सांगताय बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या 4 नंबर आणि 5 नंबरचे पदार्थ जे सांगणार आहे तर ते डॉक्टरांनी नवीन शोधून काढले 2025 मध्ये, जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज रोज आता सध्या खात आहात। त्यामुळे तुम्हाला कंबरदुखी, गुडघेदुखी, शरीरामध्ये कमजोरी येणे, अशक्तपणा वाटणे अशा प्रकारचे आजार या ठिकाणी सुरू आहेत। त्यामुळे शेवटचे 4 नंबरचे आणि 5 नंबरचे पदार्थ कोणकोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण नवीन संशोधनामधून हे पदार्थ आता डॉक्टरांनी शोधून काढले आहेत। जर तुम्ही अजून पण हे पदार्थ खात असाल तर तुमच्या हाडामधील कॅल्शियम शोषून घेतलं जातं। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी 4 नंबरचे आणि 5 नंबरचे पदार्थ कोणते सांगितलेत हे नक्की बघायचं आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असे 2 पदार्थ यामध्ये सांगितलेत जे डॉक्टरांनी आता नवीन शोधून काढलेत, ज्यामध्ये 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या हाडामध्ये भरभरून कॅल्शियम येणार आहे। त्यामुळे आता तुमचे हाडे मजबूत राहणार आहेत, हाडांचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। त्याआधी कॅल्शियम शोषून घेणारा तिसरा पदार्थ लगेच आपण पाहून घेऊया, दुधाचा पांढरा चहा। बघा, चहा आता तुम्हाला वाटत असेल की दुधाचा पांढरा चहा तर आम्ही दररोज पितो, परंतु लक्षात ठेवा त्यामुळेच तुमच्या हाडामधून कॅल्शियम आता शोषलं घेऊ लागले, कारण या चहामध्ये असलेले टॅनिन कॅल्शियमचे शोषणात अडथळा आणू शकतं, ज्यामुळे हाडांच्या समस्या त्या ठिकाणी तुम्हाला जाणवू शकतात। त्यामुळेच तुम्हाला अशक्तपणा येऊ लागतो, शरीर कमजोर पडू लागतं, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, रक्त कमी होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण या चहा पिण्यामुळे होऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चुकी तुम्ही एक करत आहात ते म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही कुठे जेवण केलं किंवा एखाद्या हॉटेलमध्ये नाश्ता केला तेव्हा नाश्ता केल्यानंतर लगेच चहा पिता, तर त्यामुळेच तुमच्या हाडामधील कॅल्शियम या ठिकाणी शोषले घेऊ लागले आणि तुमच्या हाडांचा त्रास हा कमी होत नाही। त्यामुळे चहाबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो, चहा हा पदार्थ जे पेय आहे तर ते इंग्रज लोकांनी भारतीय लोकांना कैदेत ठेवल्यानंतर भूक लागू नये म्हणून हा चहा त्या कैद्यांना आपल्या दिला जात होता। तर हा इंग्रज त्या ठिकाणी भारतातून सोडून जाताना हा चहा या ठिकाणी असाच भारतामध्ये सोडून गेल्यानंतर असाच भारतामध्ये चालू राहिलाय। या चहामुळे कोणतेच फायदे आपल्या शरीराला मिळत नाहीत,
त्यामुळे उलट आपल्या शरीराला तोटे होतात, जसे की अपचन होणे, हाडामधील कॅल्शियम कमी होणे, अशा प्रकारचे तोटे आपल्याला चहामधून होत असतात। त्यामुळे तात्काळ दुधाचा पांढरा चहा बंद करा। तुम्हाला जर चहा प्यायची तलप लागली असेल तर तुम्ही काळा चहा प्या, ग्रीन टी प्या किंवा काळा चहा पिऊ शकता किंवा पांढरा चहा तुम्हाला प्यायचा नाही, दुधाचा पांढरा चहा अजिबात पिऊ नका, असं डॉक्टरांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलंय, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे असं सांगण्यात आलंय। आता ही झाली 3 पदार्थ। 4 नंबरचा आणि 5 नंबरचा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन तुम्ही बघायचा आहे। 4 नंबरचा पदार्थ सांगितला आहे तो म्हणजे तळलेले पदार्थ। आता तळलेल्या पदार्थ म्हणजे ॲक्रिलामाइड नावाचे रसायन असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते असं संशोधनात आता दिसून आले। त्यामुळे जर तुम्ही तळलेले भजी, वडापाव, चिकन 65 किंवा वेपर्स, जिलेबी असे पदार्थ जर खात असाल आणि तुम्हाला हाडांचे आजार असतील, जसे की कंबरदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा इतर कोणतेही आजार असतील, रक्त कमी होण्याचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तात्काळ तळलेले पदार्थ खाणे बंद करा, जे तुमच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे असं सांगितलंय। आता 5 नंबरचा पदार्थ सांगितलाय मिठाचे पदार्थ। आता मिठाचे पदार्थ म्हणजे कोणते, तर बटाट्याचे वेपर्स, ज्यामध्ये जास्त मीठ असतं, किंवा जास्त खारट असलेले पदार्थ, जे तुमच्या हाडामधील कॅल्शियम शोषून घेण्याचं काम करतात। त्यामुळे असे पदार्थ आहेत जे तुम्ही तात्काळ बंद केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या हाडांचे प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतील। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हाडामधील कॅल्शियम फास्ट वाढणारे पदार्थ 2 कोणते आहेत बघा। तर बघा, हाडामधील फास्ट वाढणारे कॅल्शियम मधील पहिला पदार्थ सांगितलाय ती म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पान जास्त खायचं, त्याबरोबर चुना जास्त लावून खायचा आहे। जास्त बघा, चुना उष्ण असतो, त्यामुळे खाताना ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी थोडं कमी खावावं, ज्याच्या माध्यमातून तुमचं कॅल्शियम फास्ट वाढतं। हा घरगुती उपाय आहे, तुम्ही नक्की करू शकता। त्यासोबत तुम्ही काळे तीळ आणि देशी काळा गूळ मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवून खाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या शरीरामधील हाडामधील कॅल्शियम भरमसाठ वाढेल। मित्रांनो, तुमच्या आरोग्याबद्दल अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या आत्ताच लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।